ऋणातून आम्ही उतराई होऊ शकत नाही. अजून सांगेल, साधूच्या ऋणातून आम्ही त्या ठिकाणी उतराई होऊ शकत नाही. संतांच्या ऋणातून उतराई आम्ही होऊ शकत नाही. एक सांगू, गुरुच्या ऋणातून आम्ही उतराई होऊ शकत नाही. या देशावर, ज्या देशाच्या सीमेवर जो जवान लढतोय ना, त्यांच्या सुद्धा ऋणातून आम्ही उतराई होऊ शकत नाही. हा मात्र एवढं मात्र आहे की प्रत्येकानं प्रत्येकाच्या नीतीप्रमाणे आणि प्रामाणिकतेने जर जीवन असेल तर मला असं वाटतं खऱ्या अर्थानं ते देवा समान आहेत. त्यांचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाहीये. पण चला, मला फार तिकडं जायचं नाहीये. मला सांगायचं एक आहे की माय बापाच्या ऋणातून उतराई होता येत नाही. कारण त्यांनी जे आमच्यासाठी जीवन खर्च केलं ना, मायबाप ते खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवरती कोणी एक तर साधू करतील, काय 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 एक तर संत करतील, नाहीतर मायबाप करतील, नाहीतर या जगाच्या पाठीवरती तुमचं आमचं हित जोपासणार कोणीच नाही. मायबाप त्याचं कारण सांगू तुम्हाला पाळेवा. हो कोई नहीं रे किसी का बंदे. थोडी प्रस्तावना करत 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 मला अभंगाकडे यायचंय आणि माझ्या वेळेमध्ये मला अभंगाला खऱ्या अर्थानं पूर्णविराम द्यायचा आहे. हा, मी सांगतोय बघा, खऱ्या अर्थानं का खऱ्या अर्थानं आमच्यावरती उपकार कोणी करू शकत नाहीये. कारण प्रत्येक जण स्वार्थी, प्रत्येक जण आपलंच पाहतो. पण साधू असं बघत नाही, मायबाप असं बघत नाहीत. साधू हे परोपकार करतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं ते आम्हाला, म्हणून त्यांचं नाव आजही आहे. पण आम्ही तसे नाहीये. बघा, सुंदर काव्य. हो कोई नहीं रे किसी का बंदे, राम नाम ही अपना, राम नाम ही अपना. कोई नहीं रे किसी का बंदे, राम नाम ही अपना. ये सारा जग है एक सपना, राम नाम ही जपना बंदे, राम नाम ही जपना. ये सारा जग है एक सपना, राम नाम ही अपना रे. विठाला माझ्या भगवान परमात्म्याचं भजन, इथं भजन प्रमाणे विठाला विठाला. त्या ऋणातून आम्ही उतराई होऊ शकत नाही. आणि म्हणून सांगेल मायबाप, ज्याच्या डोक्यावरनं आईचा हात गेला ना, त्या माणसाला आईची किंमत विचारा. ज्याच्या डोक्यावरनं बापाचा हात गेला ना, त्या माणसाला बापाची किंमत विचारा. अरे ज्या माणसाला पाय नाही ना, त्या माणसाला पायाची किंमत विचारा. तो सांगेल मायबाप. म्हणून सांगेल, अरे गेल्यानंतर भजल्यापेक्षा जोपर्यंत आम्ही आहोत ना, तोपर्यंत प्रत्येक नातं द्या सोडून, हो नातं नसताना सुद्धा जो प्रेम करतो ना, त्याचं अंतकरण साधूचं अंतकरण आहे. आम्ही त्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही पाहिजे, पण जाण ठेवली पाहिजे. आणि म्हणून
9 दिवसाने केले उपकार तू ग जन्म देऊन आई ग. चला मला सांगायचं फक्त एवढंच आहे की त्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा छोटासा केलेला प्रयत्न आहे. विठाला विठाला काहीतरी मी सांगितलं माय बाप, पुन्हा जन्म नाहीये, कारण पुन्हा जन्म मिळण्यासाठी तेवढे पुण्यवान आम्ही नाहीये. हा, आणि एक सांगू तुम्हाला, जन्म तर आम्हाला खऱ्या अर्थानं हाच मिळाला पाहिजे. कारण का, याच जन्मामध्ये देवा तुझी प्राप्ती, म्हणून तर माझे तुकोबरा म्हणतात देवा मी जन्म घेईन गड्या. हा, पण कशासाठी? हा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घेईल मी जन्म यासाठी देवा, आणि तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. कारण का देवा, देवा अरे हे नरदेह खऱ्या अर्थानं तू सहज दिला गड्या, पावला हा नरदेह का कटाळीने आहे, आणि म्हणून याच देहात सगळं घडणार आहे. नाहीतर मायबाप इथं जगाच्या बापाला सुद्धा सुट्टी नाहीये. हा, देवाच्या बापाला पण सुट्टी नाहीये. मला खरं सांगा तुम्ही, भगवान प्रभू रामचंद्राच्या वडिलांचं नाव काय? बोला बोला बोला. हा, दशरथ नाव आहे. आता मला खरं सांगा, जर देवाच्या बापाला सुद्धा लेकराच्या वियोगात जर मरावं लागत असेल तर तुमच्या आमच्यासारख्यांची काय गोष्ट मोठी आहे. हा, देवाच्या बापाला पण जावं लागतं. कारण का, इरते पामर जीव किती, इरते पामर इरते पामर जीव किती, इरते पामर जीव किती, येथे नाही उरा आले अवतार, इरते पामर जीव किती, प्रत्येकाला या जगातून जायचे, जायाचे शरीर जाई लक्षणात, सगळं सोडून जायचे. मला एक गोष्ट खरं सांगा तुम्ही, आता आपल्या सगळ्यांना जवळपास 100% माहिती आहे की या जगात आपण कोणीच राहणार नाहीये. माहिती ना सगळ्याला? कारण ज्या ज्या वेळेस आम्ही एखाद्याला खऱ्या अर्थानं स्मशानामध्ये पोचवायला जातो त्यावेळेस सगळे सांगतात की आपली सुद्धा एक दिवस हीच गती आहे. जर सगळ्यांची जर हीच गती असेल, जर सगळ्यांना जर या इहलोकातलं सगळं सोडून जर जायचंच असेल, तर मला खरं सांगा, कसंही जाण्यापेक्षा का आम्ही आमच्या जीवनाचा उद्धार करून घेऊन येऊ. बोला. हा, मग आता नेमकं उद्धार करणं म्हणजे काय करणं, तर मला असं वाटतं आम्हाला जर खऱ्या अर्थानं माणूस होऊन जगता जरी आलं ना तरी सुद्धा आमच्या जीवनाचं सार्थक झालं. विठाला 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 विठाला. आज एक गोष्ट सांगेल तुम्हाला खऱ्या अर्थानं निळकंठ महाराज, आज वस्तुस्थिती सांगतो या कीर्तनाच्या माध्यमातून. आज संतांच्या विचाराची प्रत्येक माणसाला गरज आहे, पण माणसं इकडे यायला तयार नाहीये. या सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कीर्तनाने फार त्या ठिकाणी एकोपा तयार झाला नाही असं नाहीये. कारण 10 वर्षापूर्वीचा जर आपण जर खऱ्या अर्थानं लोक जर बघितले तर त्यामध्ये आज आज फार फरक पडलेला आहे. पण त्याहून दुप्पट फरक नास्तिकवादीमध्ये पडला आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आपण पाहतोय, अरे किती कल्लोळ चाललाय, किती गदारोळ चाललाय. कोणी फाशा घेतय, कोणी कशावर, फक्त पाठीमागून हॉर्न वाजवला म्हणून त्या ठिकाणी कोयत्यानं गळा कापावा. काय माणसाची मनस्थिती तयार झाली असेल. मला असं वाटतं आज आम्हाला साधू संतांच्या संगतीची गरज आहे, संतांच्या विचाराची गरज आहे. कारण जगणंच कळालं पाहिजे. आज खऱ्या अर्थात कळालं पाहिजे माणसाला. जर आम्ही हे सगळं सोडून जाणार असेल मायबाप, तर का मी एवढा क्रोध करतो, का मी आमचं जीवन बर्बाद करतोय. अरे चांगलं जीवन जगणंही ह्याच देहामध्ये आहे, आणि वाईट वागणं सुद्धा जर याच नरदेहात असेल तर मायबाप चांगलं जगून मिळालं काय वाईट आहे. हा,
चांगलं जगून मिळालं काय वाईट आहे? जायचं तर सगळ्याला आहे. एखादी गोष्ट बघा, आपण म्हणतो एरवी खराबच झालेली आहे आणि तेरवी खराब झाली आहे, द्या फेकून हिला म्हणतो ना, तसं जायचं तर एक दिवस ह्या खऱ्या अर्थाने या कुटियाला जायचंच एक दिवस, बरोबर ना? मग घाणीत फेकण्यापेक्षा चांगल्या जागेत फेकून दिलेलं काय वाईट आहे बोला? हे शरीर विकारामध्ये फेकण्यापेक्षा, वाईट गोष्टीमध्ये फेकण्यापेक्षा, वाईट संगतीमध्ये फेकण्यापेक्षा चांगल्या गोष्टीमध्ये फेकून दिलं काय वाईट आहे? आणि म्हणून मला असं वाटतं, जन्माला आलोय ना आपण राजा हो, आम्ही आमच्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. कारण का पुन्हा नाहीये मायबाप हे, परत नाहीये. हो जिंदगी, तुम्ही जरा ऐकणारे जरा जाणकार वाटताय म्हणून गातो बरं. एक किराए का घर है, एक ना एक दिल बदलना पडेगा. पालिओबा कीर्तनाच्या माध्यमातून बोलणं जाईल आता. कधी कधी असं एखादं जर काव्य जर गायलं तर बरेच लोक म्हणतात हे तर कीर्तनात गायची गोष्ट आहे का? पण मला असं वाटतं एखादी वेळेस अभंग सगळ्यालाच कळते सांगता येत नाही. कारण अभंग हे वाघिणीचं दूध आहे. पण ते दूध कळण्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थानं आधी पावडरचं का होईना दूध प्यावं लागेल, बरोबर ना? आणि मग तुम्हाला खऱ्या अर्थानं खऱ्या तत्वाची जाणीव होईल. म्हणून तर तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. महाराज म्हणतात याच्यासारखं सोपं साधनच नाहीये. पण एकदा का तुम्ही इथं आले, तुम्ही एकदा रमले की मग ते सांगतात भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, आहे की नाही? आणि मग सांग खऱ्या अर्थानं त्याची परीक्षा होते. पण चला मला सांगायचं काय आहे? जायचंय प्रत्येकाला आहे. देवानं हे खऱ्या अर्थानं आम्हाला उसनं दिलेलं आहे, किरायाचं दिलंय ना. तर मला असं वाटतं आम्ही त्या किरायाच्या घरामध्ये घाण करून जाऊ नये. काय माझी भाषा कळली तर बघा. ज्याच्या घरी आम्ही 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष भाड्यानं राहिलोय, त्याचं घर आम्ही घाण करून जावं का व्यवस्थित ठेवून जावं? बोला बोला बोला. त्याचं घर आम्ही स्वच्छ ठेवून जावं. आणि मला असं वाटतं हे घर त्याचं आहे, ते घर सुद्धा आम्ही निर्मळ ठेवून दिलं पाहिजे. जासी त्यासी त्याला आम्ही समर्पण केलं पाहिजे. विठाला विठाला आणि म्हणून असं जगा की आम्हाला वाटतं की गेल्यानंतर आमच्यासाठी लोकांनी रडलं पाहिजे. आज आम्ही एवढे दिवस झाले ज्ञानोबासाठी रडतो मायबाप. आज एवढे दिवस झाले आम्ही तुकोबारांसाठी रडतो. सांगेल का रडतो? हे सुद्धा तुमचे फार मोठे उपकारच झाले. आता विठाला विठाला चोपदार म्हणतात ते मी सांगितलं, तुमचे सुद्धा फार मोठे उपकार झाले. विठाला विठाला विठाला. चला सांगायचं काय? जायचं तर प्रत्येकाला एक दिवस आहे ना. तर असं जावं गेल्यानंतर आमचं नाव लोकांनी आयुष्यभर घ्यावं, असं आम्ही जगलं पाहिजे. उत्तमाचे उरे कीर्ती माने, उत्तमाचे उरे कीर्ती माने, उत्तमाची उरे कीर्ती माने, उत्तमाची उरे कीर्ती माने. अतिशय गोड गायन तुम्ही तो भजन करताय आणि तुमच्यापेक्षाही गोड खऱ्या अर्थानं आमचे चोपदार नाचतायत. एवढा गोड माणूस मी पहिल्यांदाच पाहिलाय. असं वाटतं यांना घ्यावं, माझ्यासोबत घेऊन जावं आणि माझं पाकिट त्यांना देऊन टाकावं.
पण महेश महाराज आता बरोबर ना? महेश महाराज चोपदार एवढे निर्मळ आहेत, ते महाराज लोकांचं काही घेत नाहीत. काय घेता? महाराज लोकांचं ते काही घेत नाहीत. बिठाला बिठाला हो, मला असं वाटतं असं जगावं आयुष्यभर हा चेहरा लक्षात राहावा की अरे होता गड्या माणूस आणि अगदी आनंदात जगायचा, कुणालाही कसलाही त्रास नाही, असं आम्ही जगावं. कमीत कमी उपकार नाही करायचे, उपकार करू नका पण त्रास तर देऊ नका गड्या. हा, माणसं चालता घुमे हाणलं राव, काय सांगू तुम्हाला. हा, चालता खोसाटे करतात बोलता माणसं. मला असं वाटतं चांगलं जगता येत नाही, नका जगू, कमीत कमी वाईट तरी जगू नका. बिठाला हो गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती हो राहिल्या त्या कीर्ती जगा माझी हो राहिल्या त्या कीर्ती जगा कीर्तिरूपी माणसानं अमर व्हावं. आम्हाला अमर कोण झालंय आणि कसं अमरत्व हे माहीत नाही गड्या, पण मला असं वाटतं कीर्तिरूपी ज्याचं नाव राहतं ना, अरे खऱ्या अर्थानं हे अमरच आहे. विठाला हो, मग त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे तर बघा, यासाठी आम्हाला संतांच्या जवळ जावं लागेल. कारण उभं आयुष्य संतांना हाच मार्ग सांगितला. माझे तुकोबरे म्हणतात, आम्हाला जर आमचं जीवन खऱ्या अर्थानं फलद्रूप ठरवायचं असेल, आमचं जीवन जर आम्हाला कारणीभूत लावायचं असेल, तर आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही जो आमचं हित जोपासतो ना, आम्ही त्यांच्या पाठीमागे पळालं पाहिजे. विठाला मग आता आमचं हित जोपासणारे कोण आहेत? तर मला असं वाटतं आमचे हित जोपासणारे केवळ संत आहेत. तेची माझे हित करीती सकळ आणि जे नेहा गोपाळ कृपा करी. बघा, आणि म्हणून तुकोबरे म्हणतात, आम्ही त्या संतांच्या पाठीमागे धावलो आणि त्यांनी आम्हाला मार्ग सांगितला. एक काम करा, तुम्ही जो विटेवरती उभा असणारा माझा भगवान परमात्माने त्याच्या पाठीमागे धावा. कारण का, तुम्ही त्याच्या पाठीमागे धावाल ना, तो मायबाप तुमच्यावरती कृपा करेल, तुमच्या मागे पुढे उभा राहील आणि तुमचा सांभाळ करेल. हो धाव घाली आई धाव घाली आई आता पाहतीस काय, आता पाहतीस काय. आम्ही तिच्या पाठीमागं धावलो पाहिजे, तेव्हा ती आमच्या पाठीमागं धावे. कोण? कोण कोण? अहो, आम्ही त्याला पांडुरंग म्हणतो, आम्ही त्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतो, आम्ही त्याला भगवान प्रभू रामचंद्र म्हणतो, अरे आम्ही ज्ञानाई म्हणतो, आम्ही तुकाई म्हणतो, आम्ही विठाई म्हणतो. कारण का, मायबाप तिच्या ठिकाणी सर्वस्व आहे. विठाला विठाला मी आता बोलत असताना पालवेवा स्त्रीलिंगी भाषेत बोललो, कारण विठाई हा शब्द कसा आहे? स्त्रीलिंगी. मग आता स्त्रीलिंगी हा शब्द विठ्ठलाला आपण कसं म्हणू शकतो? मला असं वाटतं, ज्यांचं अंतकरण आईप्रमाणे आहे ना, त्याच्यामध्ये बापही आहे आणि त्याच्यामध्ये माई आहे. विठाला म्हणून तर सगळे संत देवाला आईच्या म्हणजे स्त्रीच्या रूपकात हाका मारतात. एग एग विठाबाई, बरोबर ना? हो माझे पंढरीचे आई
माझी आईचं रूप घे. राम बरवा कृष्ण बरवा ओ सुंदर बरवा बायानो केशव बरवा माधव बरवा. अजून सांगू तुम्हाला. ओ रंगा येई ओ येई रंगा येई ओ येई विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई रंगा येई ओ. अरे आईच्या रूपकात हाका का मारायचे तर कारण सांगतो तुम्हाला. अरे आईच्या रूपकात हाका मारल्यामुळे एखादी वेळेस बापाचं अंतकरण लेकराबद्दल थोडंफार कठोर असू शकतं, पण माय अशी माय बाप अरे कितीही गुन्हा लेकरानं केला ना तर तो गुन्हा सुद्धा पदराच्या आत झाकून ठेवते. म्हणून पापी जरी असलो ना, किती कठोर जरी असलो ना, अरे मी तर अनाथ अपराधी जरी असलो ना, तरी खऱ्या अर्थानं माझ्या देवाला जर आम्ही आईच्या रूपकात जर हाका मारला ना, तर मला असं वाटतं की माझी माय, तो माझा विठ्ठल, तो माझा भगवान परमात्मा लेकराला आपल्या आईप्रमाणे कडेवरती घेईल, नोहे नोहे आमचा सांभाळ करेल. पण बघा तुकोबारायांनी सुद्धा खऱ्या अर्थानं त्याच साठी त्या आईचं रूप घेतलंय की जगाच्या पाठीवरती मायच अशी आहे, माय अशी आहे की लेकरू कसंही असू द्या, अरे अनाथ आश्रमात ठेवू द्या, पण तरी सुद्धा प्रत्येक घासाला ती आपल्या लेकराचा लळा पाळते ना. बघा माझे तुकोबराय म्हणतात आम्ही सुद्धा त्या देवाचा तसा लळा पाळला तेव्हा तो आमचा लळा पाळतो. यासाठी तुकोबरायांनी खऱ्या अर्थानं तिसऱ्या चरणामध्ये त्याचं वर्णन केलं.